बाप्पांचं दर्शन घेऊया आधी. पडलीच मी पाय, पण तुमच्यासमोर आणखी एकदा पडते. बाप्पा पण पाठीमागे येत आहेत. सो वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब. आणि शिवानीच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कुठेतरी बाहेर चाललेलो आहे. कुठे चाललेलो आहे, काय चाललेलो आहे, एक छोटासा स्मॉल ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तसेच कुठून तुम्ही लोक माझा ब्लॉग पाहता हे मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कमेंटची उत्तरं मी तर देतेच, तुम्हालाही माहिती आहे. कुठून ब्लॉग माझा पाहता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच आपले छान छान ब्लॉग पाहत राहा. थँक्यू. कंटिन्यू करा. चलो चलते हे. किती दिवसातून आला पाऊस. आणि हर रोज इथे पाया पडायला थांबतो ऑफिसला जाताना. बाय द वे ही हिरवळ बघा किती छान झाली आहे इकडे पावसामुळे. घाटात सासवडचा पुलेश्वरचा घाट आहे हा. मम्मा मम्मा ए मम्मा कुठे चालली तू? तू कुठे चालली? माझ्या बाबाला मी तुझ्या मागे लागत नाही आले. लहान बाळ नाही मी. तू मला घेऊन चालली तुझ्या मैत्रिणीकडे. काकूंना गिफ्ट म्हणून मी बँगल्स घेतल्यात. बँगलच्या शॉपमध्ये आलेत आणि आम्हाला सोडलंय. आता 1 to 1 करत आम्ही इथून चाललोय. इथं समोर काकूंचं घर आलं बाई. कुठून इथून का? कुठे आहेत काकी? कुठे आहेत त्या? आवाज येतोय. त्यांचं चाललंय कपडे वाळत टाकणं. कपडे वाळत टाकून झाले. आम्ही आले कामाची गडबड सुरू आहे ना. फायनली आम्ही पोहोचले मम्मीच्या मैत्रिणीकडे. कसं वाटतंय मम्मी तुला? छान. मैत्रिणीला भेटून मस्त. मैत्रिणीला भेटून छान. आता त्या मला खाऊ देणार आहेत. खाऊ, त्यामुळे छान छान वाटते. खाऊली कादड खाऊ. त्यांनी मला विचारूनच अगोदर सगळे मेन्यू केलेले भाऊ काय काय केले. आणि मम्मीने मला पण घेऊन आली आज तिच्या मैत्रिणीकडे. खूप दिवसापासून त्यांचं चाललेलं ये 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 चिवला घेऊन ये. मग आता आलोय फायनली. चलो तब तक तुम ब्लॉग आगे करो, कंटिन्यू करो. काकींनी मला इथं बटर दिलेत आणि आता घेऊन आले चहा. चहा आणि बटर मी खाणार आहे आता. आणि बघूयात आपण अजून काकी काय काय बनवतात ते. काकूंची किती स्ट्रगल चालले पिझ्झा बनवण्यासाठी आणि ते ओव्हन लावण्यासाठी. हा तसंच ठेवायचं ते मग क्रॉस. काय असेल तर ते नाही. त्या तुमच्या 3 हे आमचं पिझ्झाचं सामान आहे. तिकडून मला वाटते बहुतेक नाही मला म्हणल्या दह्याची ते सांगितले त्यांना. काकू आता मस्तपैकी पिझ्झा बनवणार आहेत. त्या मला काय म्हटल्या, काय म्हटलं दह्याची तिने का दुसऱ्या दुकानावर हा पहिला आहे ना बाई. मध्ये असं असं थोडी आहे तेव्हा. माझा कसला व्यवहार असतो. एकदा तो झाडून काढून घेतला होता. पण थोडं कट करून साईडचं थोडं कट करून घेतली व्यवस्थित. मग हे काय मियोनीज आहे का?
सुंदर दिसतोय. कच्ची दाबेली बी करणार होते. वेळ गेला सॉरी. मग स्वयंपाकाला उशीर झाला असता मग नको, भरपूर आयटम झालेत. तुम्हाला कोणी शिकवलं का की पिझ्झा? दादा हा, त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय ना. हा का? हो. त्यांना सुना तुला माहिती की सुनाली जो हा का? नर्स आहे ती. मागे लग्नाला नव्हतं आले आम्ही पहिल्यांदा अच्छा. सोडला फर्स्ट टाइम. हा हा, यांच्यात मुलं तिथे नव्हतं. ह्यांच्या मुलाचं होतं. दादा कुठे असतो मग? पुण्याला. सुना ते पुण्याला हॉटेल बंद करा नाही तर हे जरा अडचण बंद. काकींनी पिझ्झा. थँक्यू काकू. मस्त असा पिझ्झा केलाय. आता बघूयात आपण खाऊन कसं झालं ते. तुम्हाला पण घ्या, एवढा नाही जाणार आहे. मस्त असा आकार दिलाय ह्यांना. आता तळल्यावरती आणखीन सुंदर दिसतील. कापण्यासारखा दिलाय आकार. पटकन कपडे घालून कळेल. अशी जीन ते आमच्या दिदी नाही ना. मस्त छान झालंय काकू. थँक्यू. वेलकम. खाऊ बोलली. मम्मी गप ना, आल्यापासूनच ती म्हणतीये, चिडवतीये. मैत्रिणीकडे घेऊन जायची पण घाई आहे. आवडते. आता काय बनवताय तुम्ही? आता मी भात बनवते. मसाले भात. मसाले भात. बापरे. वाटाणे भात. आणि इकडे मम्मी ती म्हणते काही कशावर घालते. नाही होते की त्याच्यावर. आता अगं हल्ली तर वेळ ब्लाउज घालते. सगळी तयारी ठेव त्याच्यावर. मग तुम्ही एवढी छान तयारी केली म्हटल्यावरती नको बाई ब्लॉग घ्यायला. मस्त ब्लॉग पाहून परत तुम्ही हसताल. अरे आपण काय काय करत होतो, काय काय केलं. हॅलो, चिव बोलते. चिव. हॅलो. उज्ज्वलाची. उज्ज्वलाची कन्या. विसरलं का काय मला? अरे काय ते आमच्या सुनेचं पण नाव चिव आहे. अच्छा असं आहे. मला वाटलं सकाळी का मला तू म्हणजे काका ना. हा मग ती म्हणलं हाय मला काय काका म्हणणार नाही. हा बरोबर बरोबर. आणि दुसरी एक चिव आहे काय ती कविताच्या बाचीची पोरगी. हा बोल काय रे. म्हणलं सकाळी भांडण करून गेला काय काकींसोबत? मी येणार आहे, आठवलं नाही, विसरलात की काय? नाही 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 आले घरी पण काकीच नाहीये. लॉक आहे घराला. कुठं गेलेत काय तपास नाही. फोन लागत नाही म्हणून तुमचा फोन लावत होतो. आणि पिझ्झा करून देते म्हणलेला, अजून पिझ्झाचा तपास नाही, काकींचाही तपास नाही. कुठे गेलेत त्या? नाही तर मम्मीचा रिचार्ज संपलाय म्हणून मम्मी तुमच्या फोन माझ्या फोनवरून फोन करायला लावला तुम्हाला. हा फोन लागत नाहीये त्यांचा. काय? बर बर बघते बघते. अहो काय नाही ती पकावती तुम्हाला. किती वेळ झाला? बराच वेळ झाला ते आलेल्या. नाही चेष्टा करत होती ती तुमची. मजाक करत होते काका. आहेत काकी. हा मग मी खाली होते ना. नाही होत. मग त्यांच्याकडे चावी दिली. त्यांनी दार उघडून त्या बसल्या घरात. होत्या होत्या. मी मस्करी करत होते. हो खाल्लं खाल्लं. खाऊन झालं. पिझ्झा खाल्ला. आता बाकीची तयारी करतायत त्या. बर बर. तुम्ही कधी येताय? बर बर ठीक आहे. हा हा. बघितले होते कशावर वड्या तळतायत काकूंच्या इकडे. वास येतोय मस्त. आणि इकडे खीर. आणि इकडे खीर बनतीये तांदळाची. मी फरमाईश दिली होती मला तांदळाची खीर खायची. आणि वड्यांची पण.
म्हणून त्यांनी सगळं बनवलंय माझ्यासाठी खाऊ. नाही आता आणली. घरी नाही तिला असते हो, तिचं अचानकच जमून आले ना मध्ये, त्याच्यामुळे 2 नंबरचं काय सगळं माझं पुण्यात राहिलं लोड वगैरे. मस्त फोडणीचा भात बनवतायत काकू. छान स्मेल येतोय. मग फेवरेट आहे वाटाणे भात. वाटाणा पण भेटला. कोथिंबीरची वडी. मस्त असं जेवणाची तयारी केली काकूंनी. आता वाढून घेतोय आम्ही. तुम्हाला दाखवते मी याचं ताट, व्हेज लोकांचं ताट. माझ्या मागं काम असतं. इथं पनीरची भाजी, पापड, कोथिंबीर वडी, मसाले भात, मस्तपैकी वाटाणा, ओला वाटाणा टाकून केलेलं, ही तांदळाची खीर, ही बासुंदी, मटकीची सुक्की भाजी, चपाती. असा आहे आजचा आमचा मेन्यू. काकू थँक्यू. आल्यापासून मी त्यांना थँक्यूच म्हणतीये, कारण छान स्वयंपाक केला त्यांनी मस्त माझ्यासाठी. छान झाले ते ना. आता म्हणते चालेल, मला सांगितलं नाही यामध्ये मग विषय केलं आता मनातली कधी शेंगायचं चटणी नाही केली बाई. बस की किती आयटम करायचं काय काय खायचं. तुमची मम्मीला भारी करते. हो तिथे ती शेंगदाणे चटणी आमच्यात खात नाही गो कोण, म्हणून माझ्या आहे ना करण्यात येत नाही जास्त. तिथं मी हॉस्टेलला घेऊन जायचे, कोरडी चटणी खायची पोरी. मम्मी मुंबईला जाताना घेऊन आली ना करून. मस्त की पोटभर जेवण झालेलं आहे आता. छान पोट भरून जेवलंय, मस्त पोट भरलंय. जेवणानंतर आता असते ती वामकुक्ष आणि मुखवास. तर चला मग हे खाऊ आणि थोडा वेळ आराम करू. मस्त घेतलंय, पण मला आवडलंय. बांधणीचं कापड आहे. काकीने माझ्यासाठी ड्रेस मटेरियल घेतलंय आणि मला म्हणतात शिवून घाल. ग्रे कलर आणि व्हाईट कलर मिक्स आहे. छान वाटते, पण कापडे घातल्यावर छान दिसल. बांधणीचं ड्रेस बघितला ना मी शिवलेला, ती पण बाई स्वतः शिव म्हणून आणला तसंच. म्हणजे मला छान आहे. स्वयंपाक पण छान झालता. व्लॉग चालू केले यांनी माझं इथं. टीव्हीला बघतात हे व्लॉग घरी रोज. तुम्ही कंटिन्यू पहा, छान असणार आहे. मस्त फ्रेंड्सला वगैरे भेटली तर कंटिन्यू करा व्लॉग. फ्रेंड्सला भेटून खूप छान गप्पा पण मारलेल्या आहेत, ते पाहाच तुम्ही. खूप गंमत आली आहे. कोण बाबा? वा काकी हेल्मेट वाला कोणतरी बाबा आलेत नवीन. उघडू का नको दरवाजा? नको उघडू, नको म्हणतायत त्या. या तुमच्याच घरात तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल 2 दिवसांनी. माझा ब्लॉग बघतायत. हा अशोक काकांनी बोलवले मला. आम्ही सर्वांनी मिळून खूप साऱ्या गप्पा मारल्या. ब्लॉग साठीच नाही पडते, असंही पडले असते. पडती तशी मी. आणि थँक्यू काकी बोलवल्याबद्दल. मस्त स्वयंपाक छान केला, जाईपर्यंत खाऊ घालताय. चला या तुम्ही पण घरी. परत मम्मी तू भेट तुझ्या मैत्रिणीला ब्लॉग मध्ये. तुम्ही हे सगळं ब्लॉग मध्ये बघा. या फोटो काढते तुमचे.
फायनली मम्मीच्या मैत्रिणीची गाडी घेऊन आम्ही निघालो आहे घरी. तर आपण हा आपला ब्लॉग इथे सेंड करूयात. बाय बाय कर मम्मा. बाय. हां. आणि हे भुलेश्वरचं महादेवाचं मंदिर बसमधून नीट क्लिअर दिसत नव्हतं.